काल आपण काही एक्झाम्पल पाहिले होते, त्या पुढचे एक्झाम्पल आपण आज पाहू. पहिले एक्झाम्पल इथं पहा की एक्झाम्पल इफ 4 पुस्तकामधला सॉल्व प्रॉब्लेम आहे. 4 f of x is equal to root of 7 of g of x minus 3 given that g of 3 is equal to 4 then g dash of 3 is equal to 5. फाइंड करा सांगितले f dash of 3 फाइंड आउट करा सांगितले. आपलं सोल्युशन लिहायचं आहे. सोल्युशन काळजीपूर्वक पाहायचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, f of x काय दिलंय, रूट 7 ऑफ g of x मायनस 3. आता जरी g of x असेल तरी एक कोणतं तरी फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक असेल, अल्जेब्रिक असेल, लॉगरिथमिक फंक्शन असेल, कोणतेही गृहीत धरायचं, त्याच्याशी काय फारसं घेणं देणं नाही. आपलं सरळ जसं कालपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह पाहत होतो तसं डेरिव्हेटिव्ह काढायचं. इथं म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होईल तर पहा, एफ डॅश ऑफ एक्स डाव्या बाजूला लिहू आपण, उजव्या बाजूला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ 7 ऑफ जी ऑफ एक्स, 7 इंटू जी ऑफ एक्स मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना सर्वप्रथम आपण रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 अपॉन 2 रूट 7 ऑफ जी ऑफ एक्स मायनस 3 देन त्याच्या आतमधलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 इंटू जी ऑफ एक्स मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे जसं हे सिंगल एक्स नाही म्हणून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढतो. अगदी काल सोडवले प्रॉब्लेम तर त्याचप्रमाणे जायचे. 1 अपॉन 2 रूट 7 जी ऑफ एक्स मायनस 3. आता इथं 7 हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ, ब्रॅकेटला गणितामध्ये आनंदसाराचं महत्व आहे, ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाही. ठीक आहे. 1 अपॉन 2 रूट 7 जी ऑफ एक्स. ठीक आहे. मायनस 3. आता पुढे काय होईल, 7. आता जी ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह काय होतं, काही फंक्शन असतं, आपण जर काय जी डॅश ऑफ एक्स असं त्याचं उत्तर लिहित असतो, आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय होतं पुढं 0. आता पुढं जायचं आहे आपल्याला, याचं टोटल उत्तर लिहायचं आहे. तर ते टोटल उत्तर 7 जी डॅश ऑफ एक्स विथ डिवाइड बाय 2 रूट 7 जी ऑफ एक्स मायनस 3. आता हे झालं आपलं टोटल एफ डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला जायला सांगितलंय, आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय, तर फाइंड आउट करायला काय सांगितले बघा, इथं एफ डॅश ऑफ 3 फाइंड आउट करायला सांगितलं. आता जिथं जिथं एक्स आहे त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला 3 पुट करायचे. एफ डॅश ऑफ 3 काय होईल तर बा 7 जी डॅश ऑफ 3 डिवाइड बाय 2 अपॉन 2 इंटू 7 जी ऑफ 3. ज्या ज्या ठिकाणी एक्स असेल तिथं काय ठेवायचं, आपल्याला 3 ठेवायचे मायनस 3. आता ह्या सगळ्या किमती आपल्याला गिवन दिल्यात. पहा इथं पहिली किंमत दिली, जी ऑफ 3 ची किंमत 4 आहे, जी डॅश ऑफ 3 ची किंमत 5 आहे, आणि ह्या किमती दिल्यात त्या किमती आपण फक्त इथं सबस्टिट्यूट करायच्या. 7 जी डॅश ऑफ 3 किती आहे वरती पहा, तर जी डॅश ऑफ 3 किती 5 आहे, तिथं किंमत आपण लिहिणार 5. छेदामध्ये 5 लिहिलं, छेदामध्ये काय करायचं 2 इंटू रूट 7. आता जी ऑफ 3 ची किंमत किती दिलेली, तर वरती जर आपण पाहिलं तर जी ऑफ 3 ची किंमत दिली 4. ती त्या ठिकाणी नेऊन काय करायची, ठेवायची, इथं ठेवायची 4 आणि मायनस 3. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचे. 7 5 जा 35 आणि खाली काय आलं 2. रूटच्या आतमध्ये काय आलं 7 चौक 28, 28 मायनस 3. मग वरती आलं 35 डिवाइड बाय 2 इंटू रूट 25. आता याचं जर आपण उत्तर काढत गेलो तर उत्तर येतं 35 अपॉन 2 इंटू 5. तर 5 7 जा 35 आणि मग उत्तर येतं याचं 7 अपॉन 2. म्हणजे अशा पद्धतीने पहिला प्रॉब्लेम आपल्याला काय सगळ्या किमती दिलेल्या असतात त्या पद्धतीने आपल्याला तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. आता पुढं पाहू, दुसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्याच पुढचं एक्झाम्पल नंबर 5 पहा. 5 एक्झाम्पल काय, इफ कॅपिटल f of x is equal to
z in curly bracket 3 times capital G square bracket 5 times G capital G of x ब्रॅकेट कंप्लीट इन कर्ली ब्रॅकेट पुढे जायचंय. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केलं. जी ऑफ 0 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. जी डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 3 दिलेलं आहे. म्हणजे मग सारखं जसं आपण दिलं आता पहिलं एक्झाम्पल तसंच. फाईंड एफ डॅश ऑफ 0. आता हे एफ डॅश ऑफ 0 आपल्याला फाइंड आउट करायचे. काम सोपं आहे. सोल्युशन गिवन दॅट. गिवन काय दिलंय रे मला, तर कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॅपिटल जी इन कर्ली ब्रॅकेट 3 टाइम्स जी 5 टाइम्स जी ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट देन कर्ली ब्रॅकेट कंप्लीट हे आपल्याला दिलेलं आहे. सरळ आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. इथे म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. काय म्हणून मग आपल्याला, तर पा काय म्हणत आहे, पुढे जायचं, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. इकडे डाव्या बाजूला एफ डॅश ऑफ एक्स. आता उजव्या बाजूला डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ कर्ली ब्रॅकेट 3 जी ऑफ 5 परत जी ऑफ एक्स एक एक ब्रॅकेट कंप्लीट करत जायचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता जसं आपण बाहेरून आतमध्ये जातो तसं आधी याचं डेरिव्हेटिव्ह नंतर याचं डेरिव्हेटिव्ह असं करत करत जायचं. सगळ्यात बाहेरचं डेरिव्हेटिव्ह आहे जी डॅश ऑफ 3 जी इंटू 5 टाइम्स जी ऑफ एक्स हा ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर हा जो कर्ली ब्रॅकेट आहे तो पण आपण कंप्लीट करू. आणि मग हे झालं बाहेरच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह. आता आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर 3 हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट 5 जी ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं आतमध्ये जायचं आहे. पहा हे बाहेरच्याचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ 3 जी ऑफ 5 जी ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढताना 3 बाहेर आलेलं आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर त्याचं उत्तर जी डॅश ऑफ 5 टाइम्स जी ऑफ एक्स असं उत्तर येईल. परत त्याच्या आतमधलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह त्यासाठी 5 हा काय होईल कॉन्स्टंट बाहेर येईल आणि त्याच्या आतमधलं जर जी डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स असं उत्तर आपल्या ठिकाणी काढावं लागेल. आणि मग जी डॅश ऑफ 3 टाइम्स जी ऑफ 5 टाइम्स जी ऑफ एक्स. ठीक आहे. देन 3 इंटू त्याला मल्टिप्लाय 3 इंटू जी डॅश ऑफ 5 ऑफ जी ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट. देन 5 टाइम्स त्याचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. इथं आपलं काम संपेल. त्याच्या आतमध्ये एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं तरी किती उत्तर येतं 1 येतं. आता पुढे जायचं आहे आपल्याला. हे सिम्प्लिफाय करून लिहायचं आहे. मग उत्तर किती 3 इंटू 5 15 जी डॅश ऑफ शेवटचं उत्तर लिहितो आपण 3 टाइम्स जी. त्यानंतर पुढे जायचं आहे. त्याला ब्रॅकेट आहे, याला कर्ली ब्रॅकेट आहे, याला आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आहे 5 टाइम्स जी ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. देन जी डॅश ऑफ 5 टाइम्स जी ऑफ एक्स. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर शेवटी जी डॅश ऑफ एक्स असं आपलं एफ डॅश ऑफ एक्स उत्तर मिळून. आता हे आपलं त्याचं काय झालं डेरिव्हेटिव्ह झालं. ठीक आहे. परंतु आपल्याला पुढे आणखीन काय व्हॅल्यू दिल्यात आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले एफ डॅश ऑफ 0 फाइंड आउट करायला सांगितले. तर आपण काय करायचं पुट करायचं एक्स इज इक्वल टू 0. मग डाव्या बाजूला एफ डॅश ऑफ 0 लिहू. उजव्या बाजूला 15 टाइम्स जी डॅश ऑफ 3 जी ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट 5 परत कॅपिटल जी ऑफ 0. ज्या ठिकाणी तुम्हाला काय दिसला एक्स त्या ठिकाणी काय पुट करायचं 0 पुट करायचं. हे कर्ली ब्रॅकेट आहे. त्यानंतर जी डॅश ऑफ 5 टाइम्स जी ऑफ 0 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. जी डॅश ऑफ 0. आता कोणाकोणाच्या व्हॅल्यू आपल्याला दिली बघा. जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0, जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू 3 दिलेली ती या ठिकाणी ठेवायची. ठीक आहे. तर उत्तर किती आलं 15 जी डॅश ऑफ कर्ली ब्रॅकेट 3 टाइम्स जी स्क्वेअर ब्रॅकेट 5 टाइम्स. आता जी ऑफ 0ची किंमत आहे 0 मग त्याला मल्टिप्लाय 0 आलं स्क्वेअर ब्रॅकेट. हे सगळं ब्रॅकेटचं काम आहे. ब्रॅकेट आल्यानंतर सारा जर महत्त्व दाखवतो
तर जी ऑफ झिरोची किंमत किती, परत एकदा इथं पण किती उत्तर आहे, 0 आहे. पण जी डॅश ऑफ झिरोची किंमत मात्र किती, 3. मग आता पहा 315 जर डायरेक्ट आपण घेऊ, किती आलं उत्तर, 45. जी डॅश ऑफ कर्ली ब्रॅकेट 3 इंटू जी ऑफ 5 इंटू 0 0. वन्स अगेन वी राईट हिअर 0. जी डॅश ऑफ 5 इंटू, इथं पण आपल्याला 0 उत्तर मिळून हे तिने आपण इकडे वर्ग करून घेतलं. आता 45 टाइम्स जी डॅश ऑफ, काय उत्तर आलं इथं बघा, 3 इंटू जी ऑफ झिरोची किंमत परत एकदा 0 आहे, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. जी डॅश ऑफ 0 मात्र किती, 3 आहे. आता 45 इंटू 3, त्याचं पुढचं उत्तर आपल्या इथं लिहित आहे काही, तर 135 असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, 45 जा 3 इज इक्वल टू 135. मग राहिलं काय बघा, जी डॅश ऑफ कर्ली ब्रॅकेट 3 इंटू 0, तिथं 3 इंटू 0 राहिलं होतं बघा, 3 इंटू 0, त्याचं उत्तर 0च येईल. इथं परत आता 0 आलं आणि पुढचं 3 आपण काय केलं, हा जो 3 होता तो आपण याच्यामध्ये मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि मग उत्तर पहा, परत एकदा याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल 135 इंटू किती आलं, 3. आता त्यांनी गुणायचं आहे आणि मग आन्सर बिकम्स 405 असं आपल्याला एफ डॅश ऑफ 0चं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, हा आपला दुसरा प्रॉब्लेम पाहिला. तिसरं एक आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे, 6वं एक्झाम्पल ऑफ 6. तर ती ॲक्टिव्हिटी फक्त मी सुरुवातीला घेतो, त्या पद्धतीने मांडतो. इथं सांगितले सिलेक्ट दी appropriate hints from bracket basket. ठीक है, and fill in the blank spaces in the following paragraph. तर म्हणलं पॅराग्राफ्स. ठीक आहे, आता दिलेलं काय बघा, एक्झाम्पल मी डायरेक्ट लाल पेनने लिहितो आणि उत्तर मात्र निळ्या पेनने लिहितो. ठीक आहे, दिलेलं लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स दिले अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, लॉग एक्स दिले. ठीक आहे, देन त्याच्यानंतर म्हणलं त्यांनी एफ ऑफ जी ऑफ एक्स विचारले काय, पुढे डॉट 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 केले. त्यानंतर जी ऑफ एफ ऑफ एक्स विचारले काय, त्याच्या पुढे पण डॉट 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 लिहिलेलं आहे इथं, अँड म्हणू आपण. त्यानंतर त्याच्या खालच्या स्टेपला लिहिलेलं आहे, म्हणजे उत्तर लिहिले. त्याच्यानंतर नाव असं सांगितलं, एफ डॅश ऑफ एक्स त्याची व्हॅल्यू किती ते डॉट डॉट लिहिलं आहे. जी डॅश ऑफ एक्स काय ते पण डॉट डॉट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दी डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स with respect to x in terms of f and z is. मग आता विचारले पहा, मग आपलं विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्याच्या पुढं परत जागा रिकामी ठेवलेली. त्यानंतर पुढं डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एफ ऑफ एक्स असं विचारले, त्याच्या पुढे देखील जागा ठेवलेली रिकामी. त्यानंतर ह्या रिकामी जागा फक्त काय करायचं आपल्याला आता भरून काढायच्यात. म्हणजे हे जसं एफ ऑफ जी ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स, तसं इथं पण म्हणलेलं आहे दी डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स
with respect to x in terms of f and g is. तर आता आपल्याला विचारलेले प्रश्न आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने आपण सोडवायचे आणि हिंट्स ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत, त्याची काही गरज नाही, ते तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, प्रॉब्लेम पाहायचा आहे पुस्तकामध्ये, मग लक्षात येतं. आता आपलं सिम्पल आहे, दिलेलं काय काय ते आपण लिहू. पहिलं काय, एफ ऑफ एक्स दिलेलं आहे साइन एक्स, देन जी ऑफ एक्स काय दिले, लॉग ऑफ एक्स. आता एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे डायरेक्ट बाहेर एफ ऑफ लिहायचं, जी ऑफ एक्सची किंमत काय येतं लिहायची, लॉग एक्स. मग आता हे कॉम्प्लिट फंक्शन आपल्याला माहिती आहे, मग ही किंमत कुठं ठेवतो, एफ ऑफ एक्सच्या जागी ठेवतो, ॲट द प्लेस ऑफ एक्स, म्हणजे इथं ठेवायचं. मग याचा आन्सर येतं साइन ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, आता इथं तसंच जी ऑफ एक्सचं पाहिजे, बाहेर जी ठेवायचा. ठीक आहे, जी काय, जीच्या त्याच्या आतमधलं फंक्शन काय, एफ ऑफ एक्सची किंमत काय, साइन एक्स आहे. आता साइन एक्सची किंमत ही साइन एक्स आहे, म्हणजे जणू काय एक्सची किंमत ही आहे, ह्या एक्सच्या जागी नेऊन ठेवायची, म्हणजे याचं फंक्शन तयार होतं जी ऑफ साइन ऑफ एक्स. म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शनला कॉम्प्लिट फंक्शन असं म्हणायचं. आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह सांगितले एफ डॅश ऑफ एक्स, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय, तर साइनचं डेरिव्हेटिव्ह होतं कॉस एक्स, आणि जी डॅश ऑफ एक्स म्हणजे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1/x. ह्या सगळ्या किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता पहिलं त्याचा प्रॉब्लेम आपण सोडू. त्यांनी काय सांगितलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. तर आपण काय करतो, पहिलं सगळ्यात अगोदर बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स लिहितो. ठीक आहे, आणि मग जी त्याच्या आतमधल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह लिहितो. सगळ्यात बाहेरचं फंक्शन त्याच्या आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. मग त्याचं उत्तर काय बघा, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्सची किंमत काय आहे, परत एकदा जाऊन पाहायचं तर ती काय, लॉग एक्स आहे. आणि जी डॅश ऑफ एक्सची किंमत काय आपण आता काढली, ती 1/x. आता ही लॉग एक्स किंमत एफ डॅश ऑफ एक्सच्या ऐवजी एफ डॅश ऑफ एक्समध्ये जाऊन ठेवायचे, मग एफ डॅश ऑफ एक्समध्ये इथं जाऊन ठेवायचे. ठीक आहे, आणि ते ठेवलं उत्तर काय, कॉस ऑफ लॉग एक्स येईल, आणि त्याला मल्टिप्लाय कोण आहे 1/x. ही याचं पूर्ण उत्तर काय झालं, या ठिकाणी संपलं. आता खाली इथं डेरिव्हेटिव्ह काय काढायचं आपल्याला, तर जी ऑफ एफ ऑफ एक्स, मग अगोदर डेरिव्हेटिव्ह जी डॅश एफ ऑफ एक्स आपण आहे तसंच आतमध्ये ठेवतो, मग त्याच्या आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. आता फक्त किमती ठेवायच्या. आता जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्सची किंमत काय, तर ती साइन एक्स. ठीक आहे, दिसते ना साइन एक्स, इथं साइन ठेवायचं. एफ डॅश ऑफ एक्सची किंमत काय, तर कॉस एक्स आहे, इथं कॉस एक्स ठेवा आपण. आता याच्या खाली जाऊ. आता हे जी डॅशमध्ये ज्या ठिकाणी एक्स असेल तिथं ही साइन नेऊन किंमत ठेवा. बघा, जी डॅश ऑफ एक्सची किंमत काय 1/x, तिथं काय करायचं आपल्याला साइन ठेवायचं, म्हणजे 1 किती येतं साइन एक्स, त्याला मल्टिप्लाय काय कॉस एक्स, कॉस एक्स अपॉन साइन एक्स, म्हणजे जरा असं दिसेल आपल्याला कॉस एक्स अपॉन साइन एक्स, म्हणजे उत्तर काय आलं कॉट एक्स. या ठिकाणी आपलं डेरिव्हेटिव्ह कोणतं संपलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स संपलं. ठीक आहे, कॉस एक्स, टोटल उत्तर आलं कॉट एक्स. ठीक आहे, तर इथं आपण थांबू. आताच आपण काही एक्झाम्पल पाहिले होते आणि त्याच अनुषंगातले काही त्याच प्रकारचे आपण एक्झाम्पल एक्झरसाइजमधले पाहतोय. पाहिजे एक ब्रॅकेट टेबल दिलेलं आहे, या ठिकाणी सगळे एक्सचे व्हॅल्यू आहेत. एक्सची व्हॅल्यू घ्यायचे 2, 4, 6, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू घ्यायची 1, 3, म्हणजे याला करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. म्हणजे एक्सची जर किंमत आपण इथं 2 घेतली तर 2 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती 1, 4 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती 3, 6 साठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती 5. तसं जी ऑफ एक्सची 2 साठी व्हॅल्यू किती, 4 साठी किती, 6 साठी किती, ह्या सगळ्या व्हॅल्यू करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता हे 4 एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. पहिले एक्झाम्पलचं सोल्युशन आपण या ठिकाणी विचारात घेऊ. काय एक्झाम्पल आहे पहा, आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स काढ, म्हणजे त्याचं फंक्शन दिले. अरे आर ऑफ एक्स म्हणजेच काय, तर एफ ऑफ जी ऑफ एक्स कॉम्प्लिट फंक्शन आहे. आणि मग काय तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले, आर डॅश ऑफ 2. ठीक आहे, इथं लिहायचं आर ऑफ एक्स काय आपलं एफ ऑफ जी ऑफ एक्स. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय म्हणून आर डॅश ऑफ एक्स नथिंग बट, आपण सगळ्यात बाहेरचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढतो अगोदर, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स देन जी डॅश ऑफ एक्स, म्हणजे सगळ्यात बाहेरचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर काय करायचं आपल्याला,
जी ऑफ एक्सची व्हॅल्यू. आता हे आपलं झालं डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. आर डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण या ठिकाणी काय केलं, फाइंड आउट केलं. पण आपलं इथं नाही थांबायचं, आपले व्हॅल्यू काढायचे आर डॅश ऑफ 2. इथं काय करायचं पहा, आर डॅश ऑफ एक्सची किंमत घ्यायची 2. मग ज्या ज्या ठिकाणी आतमध्ये एक्स दिसतंय तिथं काय ठेवायचं, तिथं काय लिहायचं, 2 लिहायचं. आणि ब्रॅकेटचा बरोबर त्या जो टेबल आहे त्याचा बरोबर या ठिकाणी वापर करायचा. इथं 2 लिहायला पाहिजे, एकच्या ऐवजी 2 लिहायचं. बघा जी ऑफ एक्सची किंमत किती, जी ऑफ 2ची किंमत किती, तर टेबलमध्ये जाऊन पाहायचं. जी ऑफ 2 म्हणजे 2 एक्सची किंमत 2 ठेवायची इथं एक्समध्ये. मग त्याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6. त्याचबरोबर जी डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू किती, पहा इथं 2च आहे, इथे ठेवायचं जी डॅश ऑफ 2, त्याची व्हॅल्यू किती 4. या दोन्ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये घेणार आहे. एफ डॅश ऑफ जी ऑफ 2ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्या इथं 6. इथं 6 आहे, ती इथं पाहून लिहितो मी 6 आहे, ठीक आहे. त्यानंतर जी डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू किती इथं 4 आहे, तर इथं आपण त्याला मल्टिप्लाय काय करू 4 करू. आता आपल्याला याचा विचार करायचा, एफ डॅश ऑफ 6. इथे 6 आहे आणि या ठिकाणी काय एफ डॅशची किंमत, एफ डॅश ऑफ 6ची किंमत किती येते -4. इथं आपली येते त्याची किंमत किती -4 आहे. हे सगळं टेबलचा वापर करून लिहायचं. टोटल आन्सर किती आलं -16. दॅट इज आर डॅश ऑफ 2. अशा पद्धतीने आपल्याला इथं 3 प्रॉब्लेम सोडवता येईल. तरी पण आपण पुढचा प्रॉब्लेम एक्झाम्पल पाहणार आहे. पहा किती उत्तर आलं, आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू -16. फक्त करस्पॉन्डिंग किमती ठेवत गेलो मी. आता दुसरं एक्झाम्पल आपल्या इथं पाहिजे आहे. काय दिले, आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. आता इथं पहिलं एक्झाम्पल पाहिलं तर ते एफ ऑफ जी ऑफ एक्स सिम्पल होतं. आता इथं काय केलं, थोडी अडचण निर्माण केली, 3 प्लस एफ ऑफ एक्स केले. काय काळजी करायचं कारण नाही, हे उत्तर आपण सहजरित्या फाइंड आउट करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. काय म्हणून मग आपल्याला, तर आपण नेहमीप्रमाणे जायचं, आर डॅश ऑफ एक्स डाव्या बाजूला लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ बाहेरचं फंक्शन जी आहे म्हणून त्याचं उत्तर यायचं डी डॅश ऑफ बाहेरचं डेरिव्हेटिव्ह काढतो 3 प्लस एफ ऑफ एक्स झालं बाहेरच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह. आता त्याच्या आतमधल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह, मग डेरिव्हेटिव्ह किती आलं 3 प्लस एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल, जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स हे झालं बाहेरच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह, आतमधल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह. याचं उत्तर आलं 0. दोन सेपरेट केल्यानंतर त्याच्या पुढचं उत्तर किती आलं एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे टोटल आन्सर किती आलं बघा, तर जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स असं आपलं आन्सर आलेलं आहे. त्याला मल्टिप्लाय बाय एफ डॅश ऑफ एक्स. आता पहा ही झालं कोणाची व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. त्याला आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला आपल्याला पूर्णपणे. आता आपल्याला नुसतं फक्त आर डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू न काढता आर डॅश ऑफ 5 फाइंड आउट करायला सांगितलं. एक्झाम्पलमध्ये आर डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायला सांगितलं आणि मग इथं आपण काय ठेवणार आहे 4. मग जी डॅश ऑफ किती आलं 3 प्लस एफ ऑफ 4 इथे एफ डॅश ऑफ 4 ॲट द प्लेस ऑफ एक्स वी पुट द व्हॅल्यू 4. आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवायच्या. काय करस्पॉन्डिंग व्हॅल्यू, तर 3 आहेच आहे, इथे एफ ऑफ 4ची व्हॅल्यू शोधा. इथं बा 4 आहे, 4ची एफ ऑफ 4 म्हणजे ही व्हॅल्यू असेल, मग ती आपण ठेवायची. किती व्हॅल्यू आहे तिथं 3 आहे. एफ डॅश ऑफ 4, आता एफ डॅश पाहायचं आहे, इथून 4 पाहायचं, किती व्हॅल्यू त्याची 5. त्याला मल्टिप्लाय काय करायचं 5 करायचं. म्हणजे आता इथं आतमध्ये काय झालं, जी डॅश ऑफ 6 × 5 झालं, ठीक आहे. आता जी डॅश ऑफ 6 पहा, इथं 6 पाहायचं, इथं जी डॅशची लाईन पाहिजे, किती उत्तर आहे 7. मग इथं मल्टिप्लाय करायचं काय, जी डॅश 6च्या ऐवजी काय लिहायचं 7 × 5. आन्सर बिकम 35. मग आर डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 35. पुढलं एक्झाम्पल पाहू, एक्झाम्पल नंबर 3, ठीक आहे. काय एक्झाम्पल आहे पहा, एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. आता इथं या ठिकाणी जसं एफ ऑफ जी ऑफ एक्स होतं तर तसं न घेता इथं एफ ऑफ एक्सच घेतलेलं आहे. फाइंड एस डॅश ऑफ 4. तर आपण त्याचं उत्तर फाइंड आउट करू. काय दिलं आहे आपल्याला, एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट हे दिलं. परत त्याला डिफरन्शिएट करायचं, नेहमी सारखीच प्रोसेस वापरायची. विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एस डॅश ऑफ एक्स. आता सगळ्यात बाहेरचा फंक्शन डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ
9 मायनस एफ ऑफ एक्स. मग त्याच्या आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि मग उत्तर काय म्हणून, तर एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. ठीक आहे, त्याचं आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं तर उत्तर काय म्हणून, 9चं डेरिव्हेटिव्ह येतं 0. आणि इथं काय उत्तर येईल, मायनस एफ डॅश ऑफ एक्स असं उत्तर म्हणायचं. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स येतं. ठीक आहे, इथं आपलं एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स राहिलं. इथं काय ते मायनस एफ डॅश ऑफ एक्स. हे झालं आपलं एस डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता हे डेरिव्हेटिव्ह संपल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलं होतं, तर एस डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायचं. म्हणजे ॲट द प्लेस ऑफ पुट म्हणू एक्स इज इक्वल टू 4. एस डॅश ऑफ 4 पाहू. एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 मायनस टाइम एफ डॅश ऑफ 4. मग आता ह्या किमती पाहून लिहायच्यात. काय लिहिणार आपण पाहून, तर पहा एफ ऑफ 4ची किंमत इथं 4 आहे आणि एफ ऑफ 4ची किंमत आहे 3 आणि एफ डॅश ऑफ 4ची किंमत आहे 5. ठीक आहे, त्या किमती आपण इथं उचलून घेऊ. काय उत्तर येईल, एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 व्हॅल्यू आहे एफ ऑफ 4ची त्या टेबलमध्ये, मायनस टाइम एफ डॅश ऑफ एफ डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू किती, तर ती किती 5च आहे. इथं आपण 5 लिहूया. ठीक आहे, आन्सर काय येईल बा, एफ डॅश ऑफ किती आलं येतं आता 6. 9 मायनस 3 किती झाली 6 इंटू मायनस 5. आता एफ डॅश ऑफ 6 पाहिजे आपल्याला, परत टेबलकडे जाऊ. इथं 6 आहे, एफ डॅश ऑफ 6 डॅश सांगितलं तर मायनस 4 त्याचा आन्सर येतं. मग आपण त्याच्यामध्ये आपण मायनस किंमत ठेवतोय. त्याचं उत्तर आलं मायनस 4 इंटू मायनस 5. आणि मग आपलं उत्तर पहा किती उत्तर येतं, तर उत्तर आन्सर बिकम्स 20. एस डॅश ऑफ 4ची किंमत. असंच आपल्याला फाइंड आउट काय करताय, एस ऑफ जी ऑफ एक्स फाइंड एस डॅश ऑफ 6. सिंपल आहे, पहा आपण इथं ट्राय करू. चौथा एक्झाम्पल, एस ऑफ एक्स काय दिलंय, जी ऑफ एक्स. ठीक आहे, मग आता याचं डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग एस डॅश ऑफ एक्स बिकम्स बाहेरच्या फंक्शन जी डॅश ऑफ एक्स जी ऑफ एक्स, मग आतमधल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. आता हे झालं आपलं संपूर्ण डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे डॅश ऑफ काय फाइंड आउट करायचं सांगितलं 6. इथे 6 ठेवूया. काय उत्तर म्हणून पहा, एस डॅश ऑफ 6 ॲट द प्लेस ऑफ एक्स वी पुट 6 हिअर 6. ठीक आहे, जी डॅश ऑफ 6 ठेवायचं. आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यू टेबलमध्ये जाऊन पाहिजे. आता 6चा टेबल बघा, पहा 6. आता काय विचार, जी ऑफ 6ची किंमत किती 2 आणि जी डॅश ऑफ 6ची किंमत किती 7 आहे. तर त्या किमती आपण या ठिकाणी ठेवू. तर इथं जी डॅश आहे 6ची किंमत आहे, जी डॅश ऑफ 6ची किंमत ती आहे 2 आणि जी डॅश ऑफ 6ची किंमत किती, तर ती किंमत आपल्याला 7 दे, सॉरी -6 आहे. नाही वेट 7 आहे, 7 आहे. मग आता काय फाइंड आउट करायचं राहिलं आपलं, जी डॅश ऑफ 2. आता जी डॅश ऑफ 2 पहा, जी डॅश ऑफ 2 इथे किंमत दिली, किती दिली त्याची किंमत 4. मग तिथं आलं 4 इंटू 7 म्हणजे आन्सर 28. असं आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेल्या आहेत. ठीक आहे, पुढे एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. मी मुद्दामच एक्झाम्पल अगोदर लिहून ठेवलं, त्याचं कारण की आपला वेळ व्हायला जाऊ नये म्हणून. आता काय एक्झाम्पल, ॲझ्युम दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -1, जी डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 5, जी ऑफ 2 इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असं दिलेलं आहे. देन फाइंड सांगितलंय dy बाय dx इज इक्वल टू एक्स dy बाय dx ऑफ एक्स इज इक्वल टू 2 फाइंड आउट करायला सांगितले. हा क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता काय दिलंय बघा, वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. ठीक आहे, आता याला डायरेक्ट डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय म्हणून आपल्याला, तर dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. सगळ्या बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह अगोदर
त्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह. हे झालं तुमचं dy/dx. ठीक आहे. सर्वात अगोदर बाहेरचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह, नंतर त्याच्या आतमधल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याला ते मल्टिप्लाय असतं. हा चेन रूल आहे. आता व्हॅल्यू कोणाची काढायला सांगितलं आपल्याला, तर बारकाने पाहायचं. dy/dx x इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. ठीक आहे. इथे f(3) दिले, त्याची किंमत -1. f(g)(2) बरोबर आहे. बाकीचं बरोबर आहे, फक्त एवढी किंमत आपल्याला चेंज करावं लागेल, ती आपल्याला दिली नव्हती. ठीक आहे. आता इथं किंमत ठेवा, म्हणजे f(g)(x) g'(x) हे x इज इक्वल टू कितीला चेक करायचे, 2 ला ठेवा किंमत फंक्शनमध्ये. f(g)(2) इथं आलं g'(2). बघा सारखंच एक्झाम्पल्स आहेत. हे एक फंक्शन आणि हे वेगळं फंक्शन. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता काय, आता व्हॅल्यू ज्या येतात त्या बारकाने पाहिजेत. g(2) ची व्हॅल्यू बघा किती आहे. g(2) ची व्हॅल्यू आहे 3. इथं दिल्या सगळ्या व्हॅल्यू. g'(2) ची व्हॅल्यू किती, 5. आता हे एक फंक्शन आहे आणि 5 मात्र त्याला मल्टिप्लाय म्हणून त्याला सेपरेट ब्रॅकेट टाकलाय. ब्रॅकेटला फार महत्व आहे याच्यामध्ये. f(3) आता सांगितलं बघा. f(3) ची व्हॅल्यू दिली. f(3) इज इक्वल टू -1. इथे ठेवायची व्हॅल्यू -1 इंटू 5 झालं उत्तर. मायनस किती आलं, 5 उत्तर आलं. दॅट इज व्हॉट व्हॅल्यू ऑफ dy/dx ॲट x इज इक्वल टू 2. सिम्पल एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता पुढं पहा, पुढचं काय विचारलं आपल्याला. इफ h(x) इज इक्वल टू अंडर रूटमध्ये दिलेलं आहे. काय दिलं आहे अंडर रूटमध्ये, तर 4 इंटू f(x), 3 इंटू g(x). आता हे आपल्याला सोडवायचे. काय किंमत दिल्या आहेत, f(1) ची किंमत 4, g(1) ची किंमत 3, f'(1) ची किंमत 3, g'(1) ची किंमत 4 आहे. आणि मग विचारले, काय विचारले, h(1) विचारले. आणि मग सोल्युशन h(x) काय दिले बघा, 4f(x) प्लस 3g(x). ठीक आहे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट मग h'(x). तर डेरिव्हेटिव्ह रूट ऑफ 4f(x) प्लस 3g(x) विथ रिस्पेक्ट टू x. काय उत्तर आलं, 1/2 रूट 4f(x) प्लस 3g(x). सुरुवातीला काय केलं आपण, ह्या रूटच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह घेतला. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 4f(x) प्लस 3g(x) विथ रिस्पेक्ट टू सोडत जायचं आहे फक्त. 1/2 रूट 4f(x) प्लस 3g(x) इंटू, आता याला मल्टिप्लाय बघा, 4 आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) विथ रिस्पेक्ट टू x प्लस 3 आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) विथ रिस्पेक्ट टू x. असं आपल्याला हे सोडवावं लागेल. आणि मग 1/2 इन रूट 4f(x) प्लस 3g(x) असंच राहणार आहे. 4 इंटू इथे f(x), 3 इंटू g'(x). हे झालं तुमचं संपूर्ण, सॉरी h'(x) झालं. ठीक आहे. त्याला आपण h'(x) असं म्हणू. ठीक आहे. आणि मग तुम्हाला विचारलं काय रे, क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपलं, h'(1) विचारलं. तर आता h'(1) विचारलं म्हणजे x ची किंमत किती ठेवायची, 1. मग h'(1) बिकम्स, काय उत्तर येईल, 1/2 रूट 4 इंटू f(1) प्लस 3 इंटू g(1), 4 टाइम्स f'(1) प्लस 3 टाइम्स g'(1). ठीक आहे. मग आता पहा व्हॅल्यू काय काय दिल्या होत्या आपल्याला. पहा 1/2 रूट 4 इंटू f(1) ची व्हॅल्यू काय, पहा रे जरा 4 आहे, ती इथं ठेवायची. 3 इंटू g(1) ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, ती इथं ठेवा. 4 इंटू f'(1) ची किंमत शोधा, 3 आहे. f'(1) ची किंमत किती आपल्याला दिलेली, 3, तर 3 किंमत इथं ठेवा. प्लस 3 इंटू g(1) ची किंमत 4 दिलेली. सिंपल आहे.
ठीक आहे, या किमती आपण या ठिकाणी ठेवल्यात. आता पहा 1/2 इंटू रूट, इथं आलं 4 इंटू 4 किती झालं 60, 3 इंटू 3 9, here is 12 इंटू 12, उत्तर आलं वरती 24, खाली 2 रूट 25. ठीक आहे, आणि मग उत्तर आलं वरती ह्या 2ने आपण याला डिवाइड करू, 12 2 जा 24, म्हणून उत्तर आलं वरती 12, खाली 5 आलं. दिस इज आवर आन्सर. म्हणजेच आपल्याला इथं काय येतं, एज डॅश ऑफ 1 बिकम्स 12/5 असं आपलं उत्तर या ठिकाणी मिळतं. ठीक आहे, पुढं आपण पाहू. पहा प्रश्न छान विचारला. फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. y इज इक्वल टू साइन 2x मायनस 2 साइन x, आणि एक्सची जी व्हॅल्यू दिली ती 0 to 2π दरम्यान असली पाहिजे, आणि वेअर dy/dx बिकम्स काय घ्या 0 घ्या. आता आपण डायरेक्ट फंक्शनचाच विचार करू. फंक्शन काय आपलं, y इज इक्वल टू साइन ऑफ 2x मायनस 2 टाइम्स साइन x. आता इथं आपलं dy/dx ची किंमत 0 दिली, असं आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट, y ने लिहिलं तरी चालू शकतो. मग dy/dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू x minus 2 times derivative of sin x with respect to x. Outside the derivative. Side derivative काय तर cos of 2x. It is not single x म्हणून derivative आपल्याला काय काढावं लागेल 2x with respect to x. इथे मात्र तसं काय नाही, डेरिव्हेटिव्ह फक्त काय उत्तर येईल cos x. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं राहिलंय. cos of 2x डेरिव्हेटिव्ह किती आलं फक्त 2 minus 2 cos x. आपण 2 कॉमन बाहेर काढू, काय राहिलं रे पहा 2 कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं cos 2x मायनस cos x असं व्हॅल्यू आपल्याला मिळाली. हे करायची कशाची व्हॅल्यू आहे, dy/dx. एवढं आपण याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. आता सिन्स काय दिलंय, dy/dx बिकम्स 0. आता किंमत 2 cos ऑफ 2x मायनस cos x इज इक्वल टू 0. मग आता 2 इकडे मल्टिप्लाय केलं तरी उत्तर 0च येतं. म्हणजे आता मिळालं आपलं cos 2x मायनस cos x इज इक्वल टू 0. दिस इज फॉर्म्युला फॉर cos c मायनस cos d. मग उत्तर येतं मायनस 2 टाइम्स साइन c प्लस d अपॉन 2, आणि साइनच येतं c मायनस d अपॉन 2. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जातोय आपण. उत्तर येतं मायनस 2 टाइम्स साइन 2x प्लस x अपॉन 2 इंटू साइन 2x मायनस x अपॉन 2 इज इक्वल टू 0. साइन 3x अपॉन 2 इंटू साइन x अपॉन 2 बिकम 0. तर प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन बिकम 0 मीन्स व्हॉट, एक तर याच्यातलं एक कोणतरी 0 असेल किंवा दोन्ही 0 असू शकतो. आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो साइन 3x अपॉन 2 इज इक्वल टू 0 और साइन x/2 इज इक्वल टू 0 असं आपल्याला याच्यामध्ये लिहिता येऊ शकतं. मग आता वी नो दॅट, आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये हा फॉर्म्युला शिकायचा. वी नो दॅट काय, साइन थीटा इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट थीटा बिकम्स n π, वेअर n बिलॉंग टू z. n हा इंटिजर आहे. मग आता त्या फॉर्म्युलाचा वापर करू. इथं उत्तर काय मिळणार आपल्याला, तर ह्यासाठी जर वापर केला तर उत्तर आपल्याला मिळणार 3x अपॉन 2 इज इक्वल टू n π और x अपॉन 2 इज इक्वल टू n π. म्हणजे आन्सर बिकम्स काय, x इज इक्वल टू 2 n π अपॉन किती 3. हे जे मल्टिप्लाय इकडे भागले जातं, जे भागले तिकडे गुणिले जातं, और x बिकम 2 n π. आता हे व्हॅल्यू कशावर अवलंबून आहे, व्हॅल्यू ऑफ n वर अवलंबून आहे. आणि मग n च्या व्हॅल्यू जसे आपण घेऊ तसे. आता इथं जर आपण n ची किंमत 0 घेतली तर उत्तर किती मिळतं 0. इथे 0 घेतलं तर उत्तर किती मिळतं 0. म्हणजे n इज इक्वल टू 0. x ची किंमत किती मिळणार आपल्याला 0. आता हे झालं n ची व्हॅल्यू. आता n इज इक्वल टू 1 तर इथं किंमत मिळते 2π. पण 2π आपला घ्यायचा नाही. x इज इक्वल टू काय म्हणून आपल्या यासाठी 2π म्हणून. पण आपला x डज नॉट बिलॉंग टू x हा लेस दॅन 2π, हे पण विसरायचं नाही. x कसा आहे बघा आपला, ग्रेटर इक्वल टू 0
लेस दॅन स्ट्रिक्टली लेस दॅन 2 पाय म्हणून हा घेता येणार नाही. पण ही किंमत आपण जर इथं ठेवली तर एक्सची किंमत काय मिळते बघा 2 इंटू पाय अपॉन 3. 2 इंटू पाय अपॉन 3 म्हणजे व्हॅल्यू किती झाली 120 डिग्री झाली. म्हणून 120 डिग्री आपल्या 2 पायच्या दरम्यान आहे म्हणजे ही व्हॅल्यू देखील आपल्याला जाऊ शकते. म्हणजे आता ही घेताच येणार नाही. एन इज इक्वल टू आपण 2 परत ह्याच फंक्शनमध्ये ठेवू. मग किती उत्तर आलं तर एक्स बिकम्स 4 पाय अपॉन 3. 4 पाय अपॉन 3 म्हणजे किती झालं किती झाले बघा 6 हे 60 6 चौक 24 हे 240 अँगल आहे. हा देखील याच्या दरम्यान येतो. म्हणून व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय मिळते ना आपल्याला याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय काय मिळतात पाहिजे आपण. The x coordinates of all points on curve काय काय मिळेल बघा तर पहिली व्हॅल्यू एकची 0 मान्य आम्हाला. एकची दुसरी किंमत किती मिळाली आपल्याला पहा इथं खाली किती मिळालेली आहे तर ती मिळाली 2 पाय अपॉन 3. याची किंमत 2 पाय अपॉन 3 आणि शेवटची एकची किंमत आहे 4 पाय अपॉन 3 म्हणजे हे उत्तर आलं 120 डिग्री. हे उत्तर आलं 240 डिग्री. आणि ह्या सगळ्या डिग्री आपला फेन एक्स विच इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 2 पाय या दरम्यानमध्ये बसतात. मग ह्या व्हॅल्यू आपल्याला मान्य आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे ओके. आणि हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही घरी होमवर्क करायचं आहे. ठीक आहे आता आपण याला पाहूच काय अडचण नाही. बघा आता इथं ह्या एक्झाम्पलमध्ये काय म्हणले सिलेक्ट द appropriate hint from the basket and fill as blank space in the following paragraphs. आता इथं लिहिले बघा पॅराग्राफ इथं सुरुवात केलेली आहे. हे दोन्ही फंक्शनच्या किमती आपल्याला लिहिल्या काय एफ ऑफ एक्स तर एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि जी ऑफ एक्स काय रेस टू एक्स प्लस 3. आता इथं आपल्याला काय करायचं आहे कम्प्लीट फंक्शन तयार करायचं. मग सुरुवातीला आपण एफ ऑफ एक्स असं लिहितो. जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय इथं पाहून लिहायची रेस टू एक्स प्लस 3 आणि हे झालं एफ ऑफ एक्स. आता ही किंमत जी आहे ॲट द प्लेस ऑफ एक्स इथं लिहून ठेवायची म्हणजे उत्तर काय म्हणून बघा रेस टू एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 म्हणजे उत्तर आपल्याला असं लिहू शकतो. याचं उत्तर आपण रेस टू 2x प्लस 6 रेस टू एक्स प्लस 9 प्लस 5 म्हणजे टोटल आन्सर बिकम्स 13 असं या ठिकाणी येऊ शकतं. इथं आपण मी लिहितोय थोडे ॲडजस्ट करून उत्तर आलं रेस टू 2x प्लस 6 रेस टू एक्स प्लस 14 असं त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. आता इथं जी ऑफ एफ ऑफ एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बाहेर मी जी लिहितो. एफ ऑफ एक्सची किंमत काय रे बघा एक्स स्क्वेअर प्लस 5. आता इकडं ठेवायचे ॲट द प्लेस ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस किती आलं इथं आहे मूळची व्हॅल्यू 3. असं आपल्याला दोन्ही फंक्शनच्या किमती मिळाल्या. ठीक आहे आता एफ डॅश ऑफ एक्स काढा. मग आता एफ डॅश ऑफ याचं डेरिव्हेटिव्ह किती येतं पॉवर फंक्शन आहे पॉवर पुढं पॉवर 1 ने कमी आणि पुढचे कॉन्स्टंट फंक्शन उत्तर 0 म्हणजे उत्तर आलं 2x. जी डॅश ऑफ एक्स काढा इरेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह इरेस टू एक्स इट सेल्फ पुढं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे आन्सर बिकम इरेस टू एक्स. बघा आता खाली जायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केलं इथं पहा आणि मग आपण कसं डिफरन्शिएट करतो बाहेरच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह अगोदर घेतो मग त्याच्या आतमधलं फंक्शन आहे तसंच लिहितो नंतर आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतो. आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यू हे आपलं मिळालं उत्तर. ठीक आहे आता करस्पॉन्डिंग काय सांगितले काय करा एक्स इज इक्वल टू 0 पुट करून त्याच्यामध्ये किंमत पुट करा आणि मग उत्तर काढा. आता इथंच का आपण काय करू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्सची किंमत पहा रे किती आहे. जी ऑफ एक्सची किंमत किती आहे रे ई रेस टू एक्स प्लस 3 आहे आणि जी डॅश ऑफ एक्सची किंमत किती आहे जी डॅश ऑफ एक्स बिकम ई रेस टू एक्स. ठीक आहे ही किंमत ह्या एफ डॅश ऑफ एक्समध्ये ठेवा काय म्हणून बघा एफ डॅश ऑफ एक्स किती आहे 2x इथं ठेवायची ती किंमत 2 इंटू ई रेस टू एक्स प्लस 3 इंटू ई रेस टू एक्स म्हणजे उत्तर काय म्हणून आपल्याला तर उत्तर या दोघांनी गुणून घ्या 2 इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 ई रेस टू एक्स असं मिळेल. ठीक आहे आता इथं येऊ एफ ऑफ इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲट एक्स इज इक्वल टू 0 चेक करायचं आहे. मग उत्तर आलं 2 इंटू ई रेस टू 0 प्लस 3 इंटू ई रेस टू 0 असं आपण इथंच ठेवू किमती. मग काय उत्तर मिळाले पहा 2 इंटू एव्हरीथिंग रेस टू 0 ऑलवेज 1 प्लस 3 इंटू परत 1 उत्तर आलं 2 इंटू 4 म्हणजेच उत्तर 8 किती आलं
8 उत्तर आलं. याचं उत्तर संपलं. आता इथं काय विचारलं पुढचा प्रश्न, द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट, याला डिप्रिशिएट करायचे. मग कसं होणार उत्तर, सुरुवातीला बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, आतमधलं फंक्शन आहे तसंच, नंतर आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता किमती ठेवा. जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्सची किंमत काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. एफ डॅश ऑफ एक्स किती आहे, तर ते किती, फक्त 2x आहे. मग आता बघा काय होईल, जी डॅश याची किंमत ठेवल्यानंतर ह्या जी डॅशच्या फंक्शनमध्ये ठेवायची किंमत, जी डॅशची किंमत किती आहे, e⁻x आहे, तिथे किंमत ठेवायची. इथं नेऊन ठेवू. ठीक आहे, इथं नेऊन ठेवल्यानंतर किंमत काय म्हणून बघा आपल्याला, तरी उत्तर म्हणून e⁻x² प्लस 5 इंटू 2x. सिम्पल आहे. आता काय करायला सांगितलं, एक्स इज इक्वल टू 0ला आपल्याला हे चेक करायला सांगितलं. ठेवा किंमत 0, e⁻0² -1ला सांगितलं. वेट, प्रॉब्लेममध्ये -1 आहे, -1ला इथं करायचं, -1 प्लस 5. ठीक आहे, 2 इंटू -1. आता e⁻1चा स्क्वेअर, उत्तर 1 प्लस 5 आलं. इथं आलं -2, उत्तर आलं -2 e⁻6. दॅट इज आवर आन्सर. ठीक आहे ना, असे उत्तर आपल्या या ठिकाणी काय होतील, मिळतील. ती खाली त्या हिंट्समध्ये दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये, ते आपल्याला पाहून त्या ठिकाणी जागा भरता येऊ शकते. इथं आपण थांबूया.